Cancer Healer Center, a new beginning. माजी आमदार जिशान सिद्दीकींना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर जिशान सिद्दीकींच्या घरी पोलीस चौकशी सुरू, सुरक्षेत सुद्धा वाढ. ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात कुठेही बोलू नका, संवेदनशील विषयांवर बोलणं टाळा, राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना. तर राज ठाकरे सध्या परदेशात, भारतात आल्यावर सविस्तर बोलणार. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी कार्यकर्ते आग्रही. अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकरच एकत्र या आणि मनापासून एकत्र या. पार्ले पंचमतर्फे शिवसेना भवनासह कलानगर परिसरात बॅनरबाजी. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच पवार काका पुतळ्यांमध्ये बैठकांचा धडाका. पुणे साखर संकुलातील बैठक संपल्यानंतर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये एक वेगळी बैठक. कुटुंब म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा, यात चर्चा करण्याचा विषय नाही. ज्या संस्थांमध्ये शरद पवार अध्यक्ष, तिथे मी सदस्य म्हणून एकत्र बैठक घेतोय. शरद पवारांसोबतच्या भेटीवर अजितदादांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू एकत्र आल्यास शुभेच्छा, पवारही एकत्र आले तर आनंदच, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. तर राष्ट्रवादीची पुढची वाटचाल एनडीए सोबत राहणार, सुनील तटकरेंचं विधान. दादरमध्ये भाजप आणि मनसेमध्ये बॅनरवॉर, तर हिंदी सक्तीच्या विषयावर भाजप आणि मनसेमध्ये झुंपली. संपूर्ण देशाला मराठी शिकण्याची गरज, भाजपनं काल लावलेल्या बॅनरला मनसेचं उत्तर. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे आज भाजप प्रवेश करणार, तर भोर, राजगड, मुळशीमधील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत थोपटे कमळ हाती घेणार. फडणवीस, बावनकुळे, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होणार. गिरीश महाजन यांची तब्येत बिघडली, ताप आल्यामुळे महाजनांवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू. मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराजवळ महिलेचा वावर, तर आरोपी कृष्ण आंधळेचे पुरावे असल्याचं सांगत रात्रभर ही महिला ठाण मांडून होती. मात्र पोलीस येताच बसमधून महिलेचा पोबारा. राज घनवटांची पत्नी मनाली घनवट यांचा मृत्यू, तर हा मृत्यू नाही तर आत्महत्या, असं जवळच्या लोकांचं म्हणणं आहे. दमानियांचा ट्विट करत निशाणा. राज घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा दमानियांचा आरोप. पुणे पोर्श कार अपघात प्रकरणामध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून डॉक्टर तावरे आणि हळनोर यांचा परवाना रद्द. ससूनमधील डॉक्टरांवर अल्पवयीन आरोपींचे रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप. विदर्भात 24 एप्रिलपर्यंत सलग 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. चंद्रपुरात सर्वाधिक 45 आणि अमरावतीमध्ये 44 अंश सेल्सिअस तापमान, तर गोंदियामध्ये दुपारी ट्रॅफिक सिग्नल बंद राहणार. हार्बर मार्गावर आणखी एक नवी कोरी एसी लोकल धावणार. चेन्नईमधून मुंबईत दाखल झालेली वातानुकूलित लोकल लवकरच सेवेत. सोमवार शनिवार दरम्यान एसी लोकल फेऱ्या होणार. महाराष्ट्रावर सध्या पाणी टंचाईचं महासंकट, हंडाभर पाण्यासाठी संघर्ष. विहिरींनी तळ गाठल्यामुळे पाण्यासाठी अनेक कोस पायपीट, तर 16 जिल्ह्यांमधील अनेक गावात 478 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. शिवशाही बसचं लालपरीत रूपांतर होणार, तर 28 तारखेच्या बैठकीत एसटी महामंडळ निर्णय घेण्याची शक्यता. शिवशाही बसमधील वातानुकूलित यंत्रणेसह आसन व्यवस्थेत सुद्धा एसटीप्रमाणे बदल होणार. Cancer Healer Center, a new beginning.